नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, महाराष्ट्र शासनाच्या मुख्य वन संरक्षण कोल्हापूर यांच्या कार्यालयामध्ये विविध पदांसाठीची भरती आलेली आहे आणि या भरतीबाबतची सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना या भरतीचा नक्कीच फायदा होईल। तर पद कोणतं भरायचं आहे? स्थापत्य अभियंता एक पद आहे आणि मानधन किती असणार आहे? 50,000 रुपये इतकं मानधन असणार आहे। पात्रता काय आहे? तर स्थापत्यशास्त्र पदवी असणं आवश्यक आहे मित्रांनो। त्याचबरोबर MSCIT चं ज्ञान देखील तुम्हाला इथं आवश्यक आहे। स्थापत्य कामाचा अनुभव वन व वन्यजीवन विभागातील अनुभव असल्यास त्या ठिकाणी तिथं प्राधान्य दिलं जाणार आहे। आता इथं कामाचे स्वरूप दिलेलं आहे की काय कामाचे स्वरूप असणार आहे की स्थापत्य कामाचे रेखाचित्र व अंदाजपत्र तयार करणे, स्थापत्य कामाची देखरेख करणे, तुमच्या फील्ड रिलेटेड इथं सगळी कामं जी आहेत ती सगळी कामं तुम्हाला करावं लागणार आहेत। पुढचं आहे भौगोलिक माहिती प्रणाली तज्ञ। बघा, भौगोलिक माहिती प्रणाली तज्ञ एकूण एकच जागा आहे। सॅलरी तर 50,000 रुपये इतकी असणार आहे। शैक्षणिक पात्रता बघा, विज्ञान, अभियांत्रिकी, भूगोल या शाखेतील पदवी आवश्यक आहे। रिमोट सेन्सिंग, GIS पदवी, पदव्युत्तर पदविका व पदव्युत्तर पदवी इथं तुम्हाला इथं काय असणार आहे? एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे। त्याचबरोबर वन्य जीवन क्षेत्रातील कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे आणि इथं GI चे जे काही सॉफ्टवेअर आहेत त्या सॉफ्टवेअर चालवण्याचं तुम्हाला ज्ञान असल्यास तिथं प्राधान्य दिलं जाणार आहे। आता इथं तुम्हाला काम काय असणार आहेत त्या कामाची इथं यादी दिलेली आहे की रिमोट सेन्सिंग, GIS, गुगल अर्थ, संगणक प्रणाली जी आहे त्याच्यावरती सर्व काम करायचे आहे। वन संसाधन मूल्यांकन व देखरेख, वन संरक्षण, वन्यजीव व्यवस्थापन, वन संवर्धन इत्यादी कामं जी आहेत ती कामं तुम्हाला इथं करावं लागणार आहेत। तुम्ही या चार्ट मध्ये पाहू शकता। आता आपल्याला अर्ज कधीपर्यंत करायचे आहेत तर 6/4/2026 ला सायंकाळी 17 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळता अर्ज आपल्याला करायचे आहेत। अर्ज करत असताना अर्ज हा लिखित स्वरूपामध्ये करायचा आहे। त्याचबरोबर तुमच्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभव आहे त्याची सर्व कागदपत्र त्या ठिकाणी जोडायची आहेत। अर्जाची छाननी करून 10/4/2026 पासून शक्य झाल्यास तुम्हाला तिथं मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे। डायरेक्ट तुमची मुलाखत असणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या। आता अर्ज करण्यासाठीचा पत्ता दिलेला आहे वनवर्धन इमारत, पहिला मजला, मुख्य पोस्ट ऑफिस समोर, ताराबाई पार्क, कोल्हापूर 41600 हा इथला पिनकोड आहे। या ऍड्रेस वरती तुम्हाला मित्रांनो काय करायचे? अर्ज करायचे आहेत। वयोमर्यादा 21 ते 35 वर्ष इतकी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे। आता अटी शर्ती काय देण्यात आलेल्या आहेत? वरील पदासाठी संगणक ज्ञान व टंकलेखन आवश्यक आहे। वरील पदासाठी मराठी व इंग्रजी मधून पत्र व्यवहार करता आला पाहिजे, हे इथं दिलेलं आहे। अशा काही बेसिक सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। तुमची निवड झाल्यावरती 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती तुम्हाला तिथं लिहून द्यावा लागणार आहे। मुदत ही 11 महिन्याचीच असणार आहे। तुमची तिथं 11 महिन्यासाठी सिलेक्शन केलं जाणार आहे आणि तुमचं काम वगैरे व्यवस्थित असेल, समाधानकारक असेल तर तुमचा तिथला करार जो आहे तो करार पुढे वाढवला जाणार आहे, हे देखील इथं नमूद केलेलं आहे मित्रांनो। तर बघा, वन विभाग कोल्हापूर या ठिकाणी ही भरती आलेली आहे। तर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी निश्चितच या ठिकाणी अर्ज करायचा आहे आणि ही जी काही भरती आलेली आहे या भरतीचा फायदा करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो बघा, अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।